वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा मुस्तफा मुलानी याच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जाधव, मनोज साळुंके, मिरशहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, अरविंद येतनाळे, गजानन माने, सुमित शिंगे, दिग्विजय शिंदे, शुभम गवळी, अनिकेत आमरुळे, अनिकेत कुंभार, शांताराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। जय भवानी, जय शिवाजी। हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आम्ही सांगली शहर पोलीस स्टेशन येथे एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचे प्रदेशाध्यक्ष हिंदू एकता आंदोलनचे माजी आमदार माननीय नितीनराजे शिंदे यांनी 31 वर्ष झगडून अफजल खानाला फाडलेला जो पराक्रम आहे तो सर्व महाराष्ट्राला देशाला कळावा म्हणून तेथे अफजल खान वधाचं एक शिल्प बसवण्याचं एक नियोजन केलेलं आहे। 31 वर्ष सरकार बरोबर झगडा केलेला आहे आणि अफजल खानाचं बेकायदेशीर थडगं जमीनदोस्त करायला लावलेला आहे। यासाठी आधी सातारा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी जाणार होतो की लवकरात लवकर अफजल खान वधाचा फाडलेला शिवाजी महाराजांनी पुतळा तेथे बसवण्यात यावा। या सी न्यूजच्या बातमीला एका जिहादी मुसलमानाने विरोध केलेला आहे आणि नितीनराजे शिंदे यांच्याबद्दल अनुद्गार काढलेले आहेत। जर राजेंचा त्या 1660 साली जर का उलटा प्रहार झाला असता आणि राजेंना दगाफटका झाला असता तर आपल्या डोक्यावरची हिंदू आणि डोक्यावरची भगवी टोपी दिसली नसती। इतक्या पराक्रमाचा पुतळा एक तिथे बसावा यासाठी जर का राजे धडपत असेल आणि त्याला जर का कोण जिहादी असे उलटसुलट उत्तर देत असेल तर हिंदू एकता आंदोलन त्यांना अतिशय कडक शब्दात उत्तर देईल। याची दखल घ्यावी आणि प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी अशा जिहादी मुसलमानावर जो शिवाजी महाराजांच्या बद्दल विरोधी वक्तव्य करत आहे।